आणि आता पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल। राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती। तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? महायुतीच्या त्या जाहिरातीमुळे भाजप अडचणीत। भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल। मी आरक्षणाच्या महारक्षणाचा महायज्ञ करतोय। मोदी जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारावर एससी एसटी ओबीसीचं आरक्षण काढू देणार नाही। नंदुरबारच्या सभेत मोदींचं विधान। नरेंद्र मोदी यांनी राजकीय अग्निवीर योजना आणली, त्याचे लाभार्थी कोण हे 4 जूनला कळेल। मोदींच्या ऑफरवरून नाना पटोलेंचा शिंदे अजित पवार यांना टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायम बाळासाहेबांचा आदर केला। बाळासाहेब मोदी आणि आमच्यासाठी श्रद्धास्थान। मात्र उद्धव ठाकरेंचा तोल ढळलाय, त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडले, त्यांना तातडीने मानसोपचार तज्ञांची गरज आहे। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार। नरेंद्र मोदींची टीका अयोग्य, ग्रामपंचायतीला प्रचार होतो तसा प्रचार सुरू। मोदींच्या ठाकरेंवरील टीकेनंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। राजकारणामध्ये बालबुद्धी असणारी लोक असतात, त्यांच्या वक्तव्यावर काय बोलणार? शरद पवारांचा अजित पवार यांना टोला। चुकीच्या प्रकरणामध्ये मला गोवलं जड अंतकरणानेच, मी पक्ष बदलला। जेल किंवा पक्ष बदलणं हे 2च मार्ग माझ्याकडे होते। रवींद्र वायकरांचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य। शिंदेंसमोर सुद्धा जेल की गद्दारी हाच पर्याय होता। शिंदेंसह 40 जणांनी गद्दारीचा मार्ग निवडला। राऊतांची टीका।